नमस्कार, मी श्वेता जोशी. SNBT हेल्थ टॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अत्याधुनिक उपचार पद्धती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं आणि अतिशय माफक दरात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे SNBT हॉस्पिटल करत असतं आणि याच SNBT हॉस्पिटलचे विविध तज्ञ डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद सुद्धा साधत असतात. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. मेंदू आणि मणकेच्या विकारांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी SNBT हॉस्पिटलचे मेंदू आणि मणके विकार शस्त्रक्रिया विभागाचे तज्ञ डॉक्टर हितेंद्र गडकरी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि असा विषय की प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण करणार आहे, कारण मेंदूशी आणि मणकेशी संबंधित आपला आजचा हा विषय आहे आणि तुम्ही त्यातले तज्ञ आहात. तर सुरुवात मला मेंदूने करायची. मेंदूची गाठ म्हणजे ब्रेन ट्यूमर हे म्हटलं तरी अनेकांच्या मनामध्ये धस्स होतं. तर मुळामध्ये ही गाठ निर्माण का होते बरं, आणि त्याची लक्षणं कशी ओळखायची? मेंदूच्या मध्ये बऱ्याच प्रकारच्या गाठी असतात. त्यातल्या काही कॅन्सरच्या असतात, पण बऱ्याचशा कॅन्सर नसलेल्या सुद्धा गाठी असतात आणि याच्यामध्ये त्याचं निदान लवकर होणं तर त्याचा उपचार चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. आणि आता लक्षणं म्हणाल तर कॉमन गोष्टी आहेत, जसं एखाद्या पेशंटला हेडेक होतो किंवा डोकं दुखतं, तर काही वेळेला लोक डोकेदुखी हे अंगावर काढत राहतात, वर्षानुवर्ष काढतात. आणि आम्ही ज्यावेळी आमच्याकडे येतात आणि मी CT स्कॅन किंवा MRI करतो त्यावेळी त्या गाठी खूप मोठ्या साईजच्या झालेल्या दिसतात. तर पहिलं लक्षण म्हणजे डोकेदुखी. कुठलीही डोकेदुखी असेल, जर डोकेदुखी जास्त काळ असेल तर फक्त पेनकिलरच्या गोळ्या न घेता डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासण्या करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. दुसरं म्हणजे पेशंटला उलट्या होतात. जर मेंदूमधलं प्रेशर वाढलं तर पेशंटला उलट्या व्हायला लागतात. डोकेदुखी आणि उलटी व्हायला लागली तर ह्याच्यामध्ये ट्यूमर सापडण्याचं प्रमाण जवळजवळ 40 ते 50% असू शकतं. नंतर काही पेशंटला कन्व्हल्जन्स म्हणजे एपिलेप्सी, झटके येतात. झटक्यामध्ये सुद्धा ट्यूमरचं प्रमाण खूप आहे. तर अशा पेशंट ज्यांना डोकं दुखतं, ज्यांना उलटी होते, ज्यांना फिट्स येतात, ह्यांच्यामध्ये ट्यूमर सापडण्याचं प्रमाण खूप जास्त. ही कॉमन लक्षण त्याची. नंतरची लेट लक्षणं म्हणजे मग ते ट्यूमर खूप मोठं झालं तर मग पेशंट बेशुद्ध होणं किंवा कोमामध्ये जाणं किंवा ते खूपच लेट स्टेज आहे. त्याच्यामध्ये कदाचित पेशंटचं ट्यूमर हे इनऑपरेबल किंवा त्याच्यावर आपण काही करू शकत नाही अशा स्टेजला पोहोचतं. त्यामुळं ही लक्षणं जर आपण डॉक्टरांकडे गेलो आणि लवकर तपासण्या केल्या तर ट्यूमर हे कमी साईजमध्ये डायग्नोज होईल तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. योग्य वेळी खरं तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं हे आवश्यक आहे. बरोबर. जसं ब्रेन ट्यूमर म्हटलं की अनेकांच्या मनात नातेवाईकच आधी घाबरून जातात, पेशंट तर घाबरतो. पण मुळात त्याच्यावर उपचार कसे केले जातात आणि खरंच पेशंट मग कसा बरा होतो? जे टेक्नॉलॉजिकल ज्या सुधारणा झालेल्या आहेत मध्ये हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये आणि ऑपरेशन टेक्नॉलॉजीमध्ये, त्यामुळे पेशंटला सध्या खूप बेनिफिट आणि त्या जवळजवळ आधुनिक सुविधा सगळ्या आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत. जसं आता ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोप आहे, तर आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचा ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोप असल्यामुळं ह्या गाठी मेंदूच्या नाजूक भागापासून अलगदपणे बाजूला करून आपण यशस्वीपणे शस्त्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करू शकतो. नंतर लवकरच आम्ही आता आमच्याकडे रेडिएशन आणि किमोथेरपीचा विभाग चालू होतो. म्हणजे मेंदूच्या ज्या गाठी कॅन्सरच्या असतात त्यांना उपचार आपल्या इथेच होऊ शकतात. तर आणि हे सगळं एका छताखाली होणं आवश्यक आहे, नाहीतर मग ऑपरेशन एका ठिकाणी होतं आणि रेडिएशनसाठी पेशंट दुसऱ्या ठिकाणी. तसं न होता आम्ही एकाच छताखाली सगळी ट्रीटमेंट, कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि मेंदू आणि मणकेचे विकार झालेले जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मग एक उत्तर महाराष्ट्राला सर्वोत्तम हॉस्पिटल म्हणून SNBT हॉस्पिटल हे कसं ठरू शकतं? एक म्हणजे आमच्या हॉस्पिटलचं लोकेशन हे खूपच चांगल्या ठिकाणी आहे. इथून सगळ्या जवळजवळ 10-12 जिल्ह्यातून पेशंट येतात. दुसरं म्हणजे इकॉनॉमिकल आम्ही ट्रीटमेंट जी आहे ब्रेन ट्यूमरची, तुम्ही जर बघाल बाहेर तर ती अतिशय महागडी झालेली आहे आणि केवळ ट्रीटमेंट महागडी आहे म्हणून पेशंट लोक उपचार घेत नाही. परंतु सरकारचे सहकार्य आहे, पंतप्रधान योजना जी चालू झाली आहे त्याच्यामध्ये ही सगळी ऑपरेशन मोफत इथे होतात. आणि हेच लोकांना आम्हाला सांगायचं की मेंदूचं ट्यूमर असेल तर फक्त खर्च जास्त होईल म्हणून घाबरू नका, इकडे या, काहीही पैसे न घेता त्या स्कीममध्ये बसून आम्ही हे ऑपरेशन इथे करतो. पेशंटला फायदा येतो खूप. पण कोणताही जेव्हा पेशंट येतो मेंदूमध्ये गाठ झाली असं जेव्हा आढळतं, साधारण तपासण्या कोणकोणत्या मग अशा पेशंटच्या केल्या जातात? याच्यामध्ये बाकीच्या रक्ताच्या तपासण्यावर तर रुटीनली लागतातच, पण ज्या महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे CT स्कॅन आणि MRI, ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली ट्यूमरची साईज किती आहे, त्याचा शेप कसा आहे, तो कोणत्या इम्पॉर्टंट एरियाला टच करतोय, ऑपरेशन करताना किती रिस्की राहील ऑपरेशन किंवा ऑपरेशन इझी राहील ते सुद्धा त्याच्यावर कळून जाऊ शकतं. आणि पेशंटचं एकंदरीत प्रोग्नोसिस किंवा पेशंटचं भवितव्य काय हे आपण CT स्कॅन आणि
आणि MRI स्कॅनवर ठरू शकतो. थोडक्यात सांगायचं तर माझ्या भाषेमध्ये मी त्याला कुंडली म्हणतो. MRI स्कॅन म्हणजे पेशंटची कुंडली आहे, ती एकदा बघितली की आम्ही सांगू शकतो की ह्याचं भविष्य पुढे काय होणार आहे. बरं, पण मग शस्त्रक्रियेनंतर नॉर्मल आयुष्य कुठलाही व्यक्ती जगू शकतो? ट्युमर सर्जरी जर साईज कमी असेल आणि ॲक्सेसिबल एरियामध्ये जे ट्युमर असतात ते तर आम्ही 100% एक्सिजन करून पेशंटचं आयुष्य हे अतिशय पहिल्यासारखंच नॉर्मल जातं. फक्त यामध्येच प्रॉब्लेम येतो की पेशंट कधी कधी खूप लेट येतात, काही कॉम्प्लिकेशन झाल्यावर येतात, किंवा ट्युमर खूप पसरलं ब्रेनमध्ये, बऱ्याच एरियामध्ये अफेक्ट केला तर मात्र रिझल्ट थोडे खराब होत. परंतु ऑपरेशन रिस्क अशी जर म्हणाल तर ती खूपच कमी झालेली आहे, जी पूर्वी खूप जास्त होती. आणि त्याचं कारण म्हणजे अॅनेस्थेशियामध्ये झालेले नवीन सुधार, अॅनेस्थेशियाची ॲडव्हान्स मशीन जी आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, त्यामुळे ऑपरेशन ॲज काही रिस्की नाही राहिलं. परंतु ट्युमर काढल्यानंतर ते आम्ही तपासायला पाठवतो की हे नक्की कोणत्या टाईपचं ट्युमर आहे, ज्याला आपण हिस्टोपॅथॉलॉजी म्हणतो. आणि मग तिथे त्याचं खरं भवितव्य कळलं. हिस्टोपॅथॉलॉजी जर चांगली असेल तर पेशंट हा बराच होतो. आणि मुळात मेंदूमध्ये गाठ येणं हीच गोष्ट फार कॉम्प्लिकेटेड आहे. पण आता इतक्या वर्षाच्या तुमच्या अनुभवांमध्ये 25 वर्षाहून अधिक काळ तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर एखादी कॉम्प्लिकेटेड कुठली केस तुम्हाला सांगता येईल का, आणि त्याच्यावर मग यशस्वी उपचार कसे झाले? केसेस भरपूर आहेत तशा, पण आता मी रिसेंट SMBT मध्ये केलं होतं. ते ट्युमर अराउंड 7 to 8 सेंटीमीटर एवढं डायमीटरचं मोठं ट्युमर होतं, म्हणजे ऑलमोस्ट क्रिकेट बॉल किंवा हॉकी बॉल पेक्षाही मोठं ट्युमर आम्ही काढलं. आणि पेशंट अतिशय चांगली रिकवर झाली आणि घरी सुद्धा व्यवस्थित गेली. तर ते चॅलेंजिंग सर्जरीज इकडे खूप येतात. आणि माझा अनुभव हाच आहे की पेशंट निग्लेक्ट करतात त्यांच्या फायनान्शियल प्रॉब्लेममुळे. आणि आमच्याकडे जे पेशंट येतात ते बहुतेक फायनान्शियल प्रॉब्लेमचेच पेशंट येतात, त्यामुळे ट्युमर मोठ्या साईजचे इथे जास्त. तेच मी प्रायव्हेटमध्ये बघितलं तर तिथे एवढ्या मोठ्या साईजचे ट्युमर सापडतात, कारण त्यांचे तपासण्या पटापट होतात आणि निदान पटपट होतं. आता हे झालं मेंदूविषयी. यानंतर मला मणक्याच्या विकारांविषयी थोडं जाणून घ्यायचं की मणक्याचे विकार होतात म्हणजे नेमकं काय होतं आणि मग त्याची लक्षणं काय असतात? मणक्याचे विकार वयोमानानुसार होणारे मणक्याचे जे विकार होतात, ज्याला आपण स्पॉन्डिलोसिसचे आजार म्हणतो, ते तर जवळजवळ सगळ्यांनाच होतं. जसं वय वाढत जाईल तसे हे आजार ऑलमोस्ट सगळ्यांनाच होणार. दुसरे म्हणजे बसण्याची पद्धत चुकीची असेल, किंवा जास्त वेळ बसणं असेल, किंवा काही प्रोफेशन आहे जसं ड्रायव्हर आहे किंवा आहे, त्या लोकांना सुद्धा ॲज अ प्रोफेशनल हॅझर्ड मणक्याचे आजार होतात. आणि काही आहे जसे ब्रेनचे ट्युमर असतात, तसे काही मणक्यामध्ये ट्युमर असतात जे आपल्या मज्जारुजीवर दाब करून पेशंटला न्यूरोलॉजिकल डेफिसिट करू शकतात. अशी ट्युमर्सही असतात. नंतर इन्फेक्शन्स असतात, जसं ट्युबरक्युलोसिस आपल्याकडे खूप कॉमन आहे, मणक्याचा TB किंवा ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाईन, तोही खूप कॉमन आहे. त्याच्यामुळेही मणक्याचे आजार होतात. हे झाले मणक्याचे आजार नेमके कोणकोणते होतात. मग याच्यावर SNBT मध्ये उपचार पद्धती कशी आहे? मणक्याच्या आजारामध्ये मुख्य म्हणजे तपासणी ज्या राहतात, जे MRI स्कॅन जो अतिशय आवश्यक आहे मणक्याच्या आजारामध्ये, तो आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याचं निदान झाल्यानंतर ज्या ऑपरेशनसाठी जी टेक्नॉलॉजी आहे, जसं मायक्रोस्कोपिक डिस्केक्टॉमी म्हणा, एंडोस्कोपिक डिस्केक्टॉमी म्हणा, या सगळ्या टेक्नॉलॉजी आमच्याकडे आहेत. आणि आम्ही गेले कित्येक वर्ष ते यशस्वीपणे आम्ही ते पार पाडतो. आणि मणक्याचे विकार विशेषतः लॉकडाऊन नंतर वर्क फ्रॉम होम कल्चर खूप वाढलेलं आहे, अनेक प्रमाणात वाढलेले सुद्धा आहे. तर साधारण त्याच्यावर शस्त्रक्रिया मग कशा पद्धतीने केली जाते आणि मग रुग्णाला मग परत नॉर्मल आयुष्य किती दिवसात जगणं शक्य होऊ शकतं? ज्या कॉमन आजार आहेत जसे स्लीप डिस्क म्हणा किंवा सायाटिका म्हणा, त्याच्यामध्ये जर पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरी जातात आणि साधारणतः 1 महिन्यामध्ये ते कामाला लागू शकतात. मग काही बाकीच्या ज्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आहे, जसं स्पाईन फिक्सेशन, की ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटच्या मणक्यामध्ये स्क्रूज आणि रॉड टाकून फिक्स करतो, त्या पेशंटला नॉर्मल लाईफ करायला 2 ते 3 महिने लागू शकतात. साधारणपणे आता मणके विकारांविषयी जर सांगायचं झालं तर एखादी कुठली कॉम्प्लिकेटेड केस तुम्ही सांगू शकता का? कॉम्प्लिकेटेड केस म्हणजे जे रोड ॲक्सिडेंटमध्ये इंजुरीज होतात, त्यामध्ये मणक्याचं फ्रॅक्चर होऊन पेशंटच्या पायातली ताकद निघून जाणे, आणि हे सगळे यंग पेशंट म्हणजे रोड ॲक्सिडेंटमध्ये येतात ते सगळे तरुण पेशंट राहतात. तर तशी आम्ही केस केली होती ज्या पेशंटची पूर्ण पायाची ताकद गेली होती, परंतु आम्ही ऑपरेशन केलं, त्याचं मणका फिक्स केलं आणि आता तो चालत फिरत ज्यावेळी आम्हाला भेटायला येतो त्यावेळी आम्हाला खरंच आनंद होतो. आता तुम्ही ऍक्सिडेंटचा उल्लेख केला, हेड इंजुरी विषयी मला थोडं जाणून घ्यायचं की हेड इंजुरी जेव्हा ऍक्सिडेंट सारख्या केसमध्ये होते त्यावर मग नेमकी कसे उपचार केले जातात? हेड इंजुरी हा खरं खूप मोठा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये कसं की पेशंटच्या ऍक्च्युअली त्या टाळल्या कशा जातील हे जास्त महत्त्वाचं आहे. परंतु हेड इंजुरीमध्ये पेशंटच्या कवटीला फ्रॅक्चर असू शकतं, पेशंटच्या ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालेलं असतं, आणि अशा पेशंटचे ऑपरेशन हे अतिशय अर्जंट म्हणजे पेशंट ऍडमिट झाल्यानंतर विदिन 2-3 आवर्स किंवा 4 आवर्स आम्ही इथे करतो. आणि त्याच्यामध्ये टाइम इज मनी, आणि ते सगळे ट्रॉमाचे जे ऑपरेशन ते सगळे आम्ही इथे करतो. डॉक्टर, आता तुम्ही ऍक्सिडेंट केसमध्ये होणाऱ्या हेड इंजुरीज विषयी बोललात, तर मुळात या टाळाव्या कशा, यासाठी काय काळजी घ्यावी? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही म्हण फक्त हेड इंजुरीमध्ये तंतोतंत लागू होते. जर हेड इंजुरी टाळल्या जाऊ शकतात बऱ्याचशा हेड इंजुरी, आणि त्याच्यासाठी लोकांचं शिक्षण किंवा पब्लिक एज्युकेशन करणं खूप आवश्यक आहे. आपण भारत आता प्रगतिशील आहे आणि
10-20 वर्षापूर्वी ज्या प्रकारचे रोड आपल्याकडे होते ते सोडून आता आपल्याकडे नवीन रोड आलेले आहे आणि लोकांना त्या रोडवर कशा गाड्या चालवाव्या हेही कळत नाही. हे अपघात टाळायचे कसे? तर पहिलं म्हणजे ट्रॅफिकचे जे नियम आहेत ते तुम्ही पाळले पाहिजे. स्पीड लिमिट्स कुठे दिल्यात त्या तुम्ही पाळल्या पाहिजे. मोटरसायकल चालवत असाल तर हेल्मेट तुम्ही घातलंच पाहिजे. कार चालवत असाल तर सीट बेल्ट तुम्ही लावलाच पाहिजे. गाडीचा मेंटेनन्स म्हणजे गाडीचे टायर नीट आहेत का, टायरचे ब्रेक नीट आहेत का, ही ओव्हरऑल कंडिशन ऑफ द व्हेकल ती सुद्धा खूप मॅटर करते अशा ह्याच्यामध्ये. बरोबर. आणि ह्याच्याकरता आता आपण आमचं हॉस्पिटल हे समृद्धी महामार्गाच्या बाजूलाच आहे आणि तिथले बरेचसे ऍक्सिडेंट आम्हीच ट्रीट करतो. तर पूर्वी एका ऍक्सिडेंटमध्ये एखादा पेशंट असायचा किंवा एखादा मृत्यू व्हायचा. आता अशी गंमत आहे की समुद्री हायवेवर जर ऍक्सिडेंट झाला तर 4-4, 5-5 डेथ सगळ्या गाडीमधले एकाच ऍक्सिडेंटमध्ये होते. त्यामुळे लोकांनी अशा हायवेवर गाडी चालवताना खूप काळजी घेणं आवश्यक आणि इव्हन गाडीचं मेंटेनन्सही ठेवणं फार आवश्यक. खरंच खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं डॉक्टर. धन्यवाद.